पाणी गंगेला आहे पण जात नाही लोक पाणी त्या गंगेला, पण गावात इथे पाणी नाही, लोक त्रास पाण्यावर दुसऱ्या काय करायला लागते पाणी सोडत नाही, ते चपराई सोडत नाही, ते जरांचं चांगलं ओलावं लागते. त्याला विचारा का त्याला किती कर्मचारी असेल ना पाणी सोडण्यासाठी आपला आहे, पण त्याला पण मनात किती दिवस पाणी नाही, लोकांचे प्रश्न पाण्या पाहिजे. सगळी सुविधा असून पाणी असून असं का होते? सरपंच आपण सुद्धा लक्ष घातलं पाहिजे. गिरवडे सांगा ना साहेब. ग्रामसेवकाला बोल द्या, ग्रामसेवकाला. पाणी असून सोडत नाही. ज्यांच्याकडे 2-5 गाव असलं त्यांना आपण समजू शकतो, पण एखादं गाव असेल किंवा 1-2 गाव असेल त्यांनी सतत गावामध्ये गेलं पाहिजे. गावाच्या समस्याच काय हो? पाणी, लाईट, ह्याच्यापेक्षा काय तुम्हाला मागणार आहेत लोक? दिवस पाणी सोडत नाही, विशेष नमस्कार सर, मी मनोला बुद्रुक, सरपंच अक्षय भालेराव. आमच्या गावामध्ये सर जलजीवन मिशन अंतर्गत विहीर झालेली आहे, विहीर आणि टाका पण झालेला आहे, पण सर्व 60 लाखाचं त्याच्यासाठी खर्च झालेला आहे. पण आमच्या गावामध्ये अजून एकही नळ नाही. गावामध्ये नळाला पाणी नाही म्हणण्यापेक्षा नळच नाही गावामध्ये. आणि जे टाका बांधलेला गेलो पण होतो इरप साहेबांकडे, मला एस्टिमेट वगैरे मागितले होते, पण मला कोणताही अर्ज म्हणजे कोणताही कागदपत्र वगैरे मिळाले नाही. मागणी सांगा. सदरील कामाची मला चौकशी पाहिजे, कारण गावामध्ये एवढं मोठं काम झालं, 60 लाखाचं काम झालं, पुन्हा 11 लाख रुपये त्याच्यामध्ये टंचाईचे वापर. कोण आहे त्या कामाची? काय अडचण आहे? फायनल केली आणि चालू करून हस्तांतरित करून दिलेली सर परत एकदा फक्त बघण्यास आहे आणि त्याच्यावर 11 लाख रुपये पुन्हा 2022 टंचाईचे वापरले सर. ठीक आहे, तुम्ही गावात जा आणि एक सूचना सर्व ग्रामपंचायत अधिकारी ज्या शासनाच्या स्कीमसाठी, मग कुठली स्कीम असो, एखादं समाज मंदिर, एखादं पाणी म्हणजे पाण्याचं विहीर किंवा मग एखादी पाण्याच्या टाकीसाठी जागा, आपण त्यांचं ज्यावेळेस आपण त्यांच्याकडून दानपत्र घेतो, 7/12 ची नोंद आपल्या जी स्कीम आहे त्यांच्या नावानं, ग्रामपंचायतच्या नावानं करतो का? रजिस्टर करून 2 गुंठे टाका. ज्या योजनेसाठी जागा लागते त्या बऱ्याच तक्रारी येतात की आपण जिल्हा परिषदला काम केलेलं आहे, पंचायत समितीला सगळी मान्यवर मंडळी आहे, त्याच्यानंतर त्यांनी आपण कुठल्याच दानपत्र किंवा नोंद न केल्यामुळं परत त्यांनी त्या तिथल्या ठिकाणावर किंवा आपल्या मालमत्तेवर त्यांनी कब्जा केलेला आहे, त्यावेळेस आपण काही करू शकत नाही. अशा परिस्थितीत आपण दानपत्र घेऊन, नोंद घेऊन नंतरच तिथं कामाला सुरुवात करावी असं प्रत्येकाला सूचना. हॅलो साहेब, आधार करून म्हणजे देऊ नका म्हटलं, त्या संबंधित एजन्सी हे आपले आमदार साहेब आहेत, त्यांचे बंधूच होते याचे. मी त्यांना सांगितलं की मदत करा. वेळ पूर्ण आपल्यासाठी आहे, पण आपलं म्हणणं थोडक्यात सांगा. आदरणीय साहेब अंबाळा पाईपलाईन दुरुस्तीत बोर ना? हा, पाईपलाईन दुरुस्ती 2 बोर. सर नमस्कार.